नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या ताज्या वेलेल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना गुळाचा वापर सोबत बडीशोपचा वापर एकत्रितपणे जर आपण त्या ठिकाणी केला तर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात. या गुळाच्या आणि बडीशोपच्या एकत्रित वापरामुळे आपण आपल्या ताज्या वेलेल्या पशूंना कसे जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी देऊ शकतो आणि याचा डोस आपण आपल्या ताज्या वेलेल्या पशूंमध्ये कसा व किती देऊ शकतो, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपले ताजे वाहिलेले जे पशु असतात तर त्यांच्या आहारामध्ये आपण गुळाचा वापर तर करतच आलेलो असतो, परंतु त्यासोबत आज आपण बडीशोपचा जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर या विषयावरतीच आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या बडीशोपमध्ये कुठले घटक हे पाहायला मिळतात. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला प्रोटीन्स दिलेले असतात, विटॅमिन्स दिलेले असतात, मिनरल्स दिलेले असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट असतात. त्यासोबतच यामध्ये आपल्याला काही घटक असे असतात जे आपल्या पशूंमध्ये दूध वाढवण्यासाठी मदत करतात. यामध्ये काही घटक असे दिलेले आहेत की जे आपल्याला आपल्या पशूंमध्ये पचन सुधारण्यासाठी, त्यांच्या पोटामधील जो काही गॅस आहे तर तो कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात. तसेच यामध्ये अँटीबॅक्टेरियल सुद्धा गुणधर्म त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच मित्रांनो आपण पाहूया की गुळामध्ये आपल्याला कुठले घटक असतात. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा दिलेली असते. यामध्ये प्रोटीन्स असतात, विटॅमिन्स असतात, काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मिनरल्स सुद्धा असतात. त्यामुळे या गुळाचा आणि बडीशोपचा वापर ज्यावेळेस आपण एकत्रित आपल्या ताज्या वेलेल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर फायदे आणि रिझल्ट या दोन्ही या गुळाचे आणि बडीशेपचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण ज्यावेळेस या दोन पदार्थांचा वापर आपल्या ताज्या वेलेल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू तर आपल्याला त्या ठिकाणी कुठले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण या गुळाचा आणि बडीशोपचा ज्यावेळेस एकत्रित आपल्या ताज्या वेलेल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करतो तर त्या ठिकाणी हे एक उत्तम टॉनिक म्हणून कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या गुळामध्ये किंवा या बडीशोपमध्ये आपल्याला जे घटक दिलेले आहेत तर ते आपल्या ताज्या वेलेल्या पशूंसाठी खूप महत्त्वाचे असतात. मित्रांनो, या दोन्हींचा एकत्रित वापर आपल्याला पहिला फायदा देतो तर तो म्हणजे आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये जी ऊर्जेची कमतरता झालेली आहे तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला अतिशय चांगला फायदा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या ताज्या वेलेल्या पशूंमध्ये त्यांना जो काही थकवा आलेला आहे तर तो दूर करण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना एनर्जी देण्यासाठी या दोन गुळाचा आणि बडीशोपचा त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा फायदा हा पाहायला मिळत असतो. मित्रांनो, दुसरा जो काही फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या ताज्या वेलेल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी या दोन्ही गुळांचा आणि बडीशोपचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. या दोन्ही औषधांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला असे काही गुणधर्म दिलेले आहेत की ज्यामुळे आपल्या ताज्या वेलेल्या पशूंमध्ये त्यांना दूध फुटण्यासाठी म्हणा किंवा त्यांना पाना सोडण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपण आपल्या ताज्या वेलेल्या पशूंमध्ये पहिले 10 ते 15 दिवस जर या दोन मिश्रणाचा त्या ठिकाणी एकत्रित वापर केला तर आपल्याला नक्कीच अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, गुळाचा आणि बडीशोपचा ज्यावेळेस आपण आपले पशु वेळल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करतो तर आपल्या पशूंमध्ये त्यांना जारवार जो आहे तर तो बाहेर टाकण्यासाठी सुद्धा या दोन्हींचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपले पशु वेळल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला त्यांच्यामध्ये सुस्ती आलेली पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली पाहायला मिळत असते. तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या दोन्ही औषधांचा त्या ठिकाणी एकत्रित वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये, खुराकामध्ये त्या ठिकाणी जर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये आलेली सुस्ती दूर करण्यासाठी, त्यांची भूक वाढवण्यासाठी, त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी सुद्धा या गुळाचा आणि बडीशोपचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, गुळाचा आणि बडीशोपचा एकत्रित वापर आपण आपल्या पशु वेळल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये जर त्या ठिकाणी केला तर पुढचा होणारा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या गर्भाशयामध्ये असणारी जी काही घाण आहे तर ती देखील बाहेर टाकण्यासाठी आपल्याला या दोन्ही मिश्रणाचा त्या ठिकाणी फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना पुढे चालून वेळेवरती माझ्यावरती आणण्यासाठी, त्यांची गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सोबतच मित्रांनो, गुळामध्ये आणि बडीशोपमध्ये त्या ठिकाणी असे काही गुणधर्म असतात की जे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवण्यासाठी फायदा करतात. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये
त्यांना आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. आपले पशु जे आहेत तर ते हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा या गुळाचा आणि बडीशोपचा त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, गुळाचा आणि बडीशोपचा ज्यावेळेस आपण एकत्रित वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करतो तर त्या ठिकाणी आपले जे ताजे वाहिलेले पशु असतात तर त्यांच्यामध्ये होणारे जे काही निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असेल, डाउनर काऊ सिंड्रोम असेल, किटोसिस असेल, यांसारखे आजार सुद्धा दूर ठेवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, यांच्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत की ज्यामुळे आपले पशु व्याल्यानंतर त्या ठिकाणी एनर्जी पाहायला मिळते आणि त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना किटोसिस, निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स यांसारख्या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी चांगला फायदा हा नक्कीच होतो. त्यासोबतच मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंच्या शरीराला थंड ठेवण्यासाठी सुद्धा या मिश्रणाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपल्या पशूंना उन्हाळ्यामध्ये त्यांना संरक्षित करण्यासाठी सुद्धा आपण या गुळाचा आणि बडीशोपचा एकत्रित वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढत नसेल, त्या ठिकाणी सुद्धा आपण या गुळाचा आणि बडीशोपचा एकत्रित वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढही करू शकतो. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये भूक कमी झालेली असेल, पचनाच्या समस्या आपल्याला येत असतील, तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या गुळाचा आणि बडीशोपचा एकत्रित वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या भूक वाढीच्या समस्या आहेत त्या ठीक करण्यासाठी, पचनाच्या समस्या आहेत त्या ठीक करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये गॅसेसच्या समस्या असतील तर त्या ठीक करण्यासाठी सुद्धा आपल्याला या गुळाचा आणि बडीशोपचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण गुळ आणि बडीशोप एकत्रित त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये कशा प्रमाणामध्ये वापरू शकतो. तर यामध्ये मित्रांनो, साधारणतः आपण 50 ग्रॅम बडीशेप त्या ठिकाणी घ्यायची आहे. त्यासोबतच यामध्ये आपण 300 ते 400 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे. तो दोन्ही आपण एकत्र त्या ठिकाणी उकळवून घेऊ शकतो. त्याचा काढा त्या ठिकाणी करू शकतो आणि मग आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी पाजू शकतो किंवा त्यांच्या खुराकामध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, आपण जर 10 ते 15 दिवस आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये या काढ्याचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील किंवा आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये सांगितल्याप्रमाणे कुठल्याही अडचणी असतील तर त्या सर्व दूर करण्यासाठी या काढ्याचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, त्यामुळे आपण अशा ज्या काही घरगुती उपाययोजना आहेत तर त्या सुद्धा आपल्या पशूंच्या आहारामध्ये करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याला अतिशय चांगले फायदे आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये गुळाचा आणि बडीशोपचा एकत्रित वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे, आपल्याला त्या ठिकाणी कुठले फायदे पाहायला मिळतात, आपण त्याचा डोस कसा द्यायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर आपण अवश्य या गुळाच्या आणि बडीशोपच्या काढ्याचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.